वतीनं आपलं सहर्ष शब्दसम्रानी सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावरील मान्यवर यांना मी विनंती करतो की प्रथमतः आपण कर्मेर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करावं। विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय फुले सर, आदरणीय शेळके सर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले सर्व प्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज या सर्व विद्यालयाच्या लाईव्ह मेंबर विद्यालयाचे प्राचार्य फुले सर यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करावं। आदरणीय शेळके सर, तदनंतर पोषण हायस्कूलचे मान्य श्री विपिन पवार सर, मी प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर मोरांना हायस्कूलचे श्री सोनावणे सर, मी प्राचार्यांना विनंती करतो की आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे वाशाला हायस्कूलचे श्री पाडवी सर यांचंही स्वागत प्राचार्यांनी करावं अशी विनंती करतो। त्याचबरोबर आशा आश्रम शाळा मान्य श्री पगार सर यांचं स्वागत प्राचार्यांनी करावं। कापसे सर यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे श्री पगार सर यांचे स्वागत प्राचार्यांनी करावं। लोकनेते रामशेठ ठाकूर सिनियर कॉलेज प्रिन्सिपल डॉक्टर चांदोले सर सरांची उपस्थिती आता झालेली आहे। प्राचार्य फुले सर यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचंही स्वागत करावं। बाकीच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्यांचं दुपार 17 आहे, पण जर तुम्ही आले असेल मुख्याध्यापक वगैरे तर तसं कळवावं। आदरणीय जगदाने सर यांचं स्वागत प्रिन्सिपलने करावं अशी विनंती करतो। मोठा कार्यक्रम काय तर आपण मुख्याध्यापक जगदाने सर पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत। आणि त्यानंतर आपल्याला जे करायला प्रशिक्षण देणार आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रशिक्षक ते शुभम कुबल लॉजिक कंपनी पुणे इथून आलेले आहेत। मी शेळके सरांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। शुभम कुबल लॉजिक कंपनी पुणे, त्यानंतर आसिफ मुन्साली लॉजिक कंपनी पुणे चांदोली सर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। पुण्याच्या एकदा उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर तसेच आपण सर्व रयतसेवक आपणा सर्वांचं मी पुण्याच्या एकदा विद्यालयाच्या वतीनं शब्दसम्रानी स्वागत करतो। धन्यवाद। यानंतर आज या विद्यालयामध्ये परिसरातील विविध शाळांचे सर्व रयतसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले त्या सर्वांचं विद्यालयातर्फे प्रथमतः स्वागत करतो। आज या कार्यशाळेसाठी आपले विभागीय अधिकारी आदरणीय कांगोळे साहेब उपस्थित राहणार आहे। येता येता काही कार्यपावल्यामुळे त्यांना थोडासा उशीर होतो। ते म्हणे की सर तुम्ही कार्यक्रम सुरू करा, कारण की 2 बॅचमध्ये 2 सत्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। पहिल्या सत्राला उशीर नको म्हणून आपण कार्यक्रम सुरू करत आहोत। आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी
ज्या दोन व्यक्ती आलेल्या आहेत ते स्वतः इंजिनियर्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि महाराष्ट्रामध्ये रयत सेवकांना प्रशिक्षण देण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. ते म्हणते की सर 2 बॅचेस आहेत, 4 बॅचेस आहेत, 2 वर्गांमध्ये की 1 वर्गामध्ये. म्हटलं आम्हाला पण 2 वर्गाची तयारी ठेवलेली आणि 2 वर्ग तयार केलेली. प्रशिक्षण घेणारे आपण आपल्याला इथे कंपल्स नसं वाटेल तर आजूबाजूला एक हॉल आहे, मग त्या हॉलमध्ये जाऊन 2 चित्रकारांची काही करतात नाही ते म्हणते ना मला एकच द्या पण आपण रित होत असेल एका याच्यात 47 आहे 43 आणि एका याच्यात 43 म्हणजे आपल्याला व्यवस्था आहेत आणि 2 आहेत. हा ते 2 माणसं आहेत पण दोघं जर एकत्र राहिले तर मग आपल्याला मला जादा मिळू शकतो असं माझं पण म्हणणं. 2 मग आपण गेलो इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले. याच्यामध्ये आपल्याकडे 4 साइजेस अवेलेबल आहेत. एक आहे 65, 75, 86 आणि 98. याचा जो रॅम येतो तो 8 GB रॅम विथ 128 GB ऑफ इंटरनल स्टोरेज विथ टफर ग्लास. याच्यामध्ये 7 mm चा हार्डनेस येतं आणि याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड आणि विंडोज पण यूज करू शकता. 2 ऑपरेटिंग सिस्टम यूज करू शकता याच्यामध्ये. आणि आपण एक डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे नोट प्रो सॉफ्टवेअर. हे किती जणांनी यूज करून बघितलंय नोट प्रो सॉफ्टवेअर? कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? कोणाला काही शंका? हा परत एकदा सांगेल पण कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? यूज करायला इझी पडतंय तुम्हाला? ठीक आहे. याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स आहेत. तुम्हाला एक एक करून मी एक्सप्लेन करणार आहे. आता हे आहे मेनू ऑप्शन. याच्यामध्ये तुम्हाला थीम्स चेंज करायचे असतील, आता तुम्हाला मुलांना सिंगल लाईन मध्ये काय शिकवायचं असेल तर तुम्ही सिंगल लाईन यूज करू शकता किंवा तुम्हाला 4 लाईन मध्ये यूज करायचं असेल 4 लाईन मध्ये शिकू शकता. परत तुम्हाला कॉलम्स अँड रोज ह्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ तुम्हाला टेम्पलेट्स येतील. जसं की आता मॅथमॅटिकल टीचरला जर ग्राफ यूज करायचा असेल तर ग्राफ यूज करू शकता. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जर बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, आता आपल्याला ब्लॅक कलर हवा असेल बॅकग्राऊंड मध्ये तर तुम्ही इथून बॅकग्राऊंड ऑप्शन दिसेल तुम्हाला. इथून तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड कलर यूज करू शकता. ब्ल्यू, ब्लॅक, ग्रीन असं तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये. आता मला व्हाईट कलर हवा आहे आणि मला प्लेन बॅकग्राऊंड हवा आहे. सो हा झाला प्लेन बॅकग्राऊंड. हे स्टायलस पेन हे तुम्ही दोन्ही साईडला पण यूज करू शकता. एक आहे थिन आणि एक आहे थिक. आता समजा मी दिलं लॉजिक, असं तुम्ही थिक हँडरायटिंग मध्ये लिहू शकता. काही तुम्हाला हायलाइट करायचं असेल आणि इथून त्याची तुम्ही थिकनेस वाढवू शकता. असं थिकनेस वाढवू शकता. आणि जर तुम्हाला इरेज करायचं असेल तर तुम्ही असं हाताने इरेज करू शकता. असं इरेज करू शकता. आणि याच्यामध्ये जिओमेट्रिकल टूल्स दिलेले आहेत. जसं मॅथमॅटिकल टीचरला यूज करण्यासाठी तुम्ही ॲक्युरेट शेप आणि साईज घेऊ शकता याच्यामध्ये. आता समजा मला 10 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची असेल, ही झाली 10 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर सर्कल काढायचं आहे. इथे तुम्हाला डायमेन्शन घेऊन तुम्ही एक्झॅक्टली ड्रॉ करू शकता विथ डायमेन्शन. आता 5 सेंटीमीटर तुम्ही एक्झॅक्टली असं ड्रॉ करू शकता ॲक्युरेट शेप अँड साईज मध्ये. समजतंय ना सांगितलं का? आणि याच्यामध्ये शेप्स ऑप्शन दिलेलं आहे. जसं की आता तुम्हाला सर्कल किंवा ट्रायंगल ड्रॉ करायचं असेल त्याच्यामध्ये 2D आणि 3D शेप्स दिलेले आहेत. आता समजा तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे रेड कलर मध्ये तर तुम्ही ट्रायंगल पण ड्रॉ करू शकता. जस्ट सिलेक्ट अँड ड्रॅग. असं तुम्ही इझी वे मध्ये ट्रायंगल किंवा सर्कल काढू शकता याच्यामध्ये. जर तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे ब्लॅक कलर मध्ये सर्कल असं तुम्ही एक्झॅक्ट ड्रॉ करू शकता
आणि हे एक ऑप्शन आहे फ्री हँड ड्रॉइंग. आता मी तुम्हाला सर्कल एक्झॅक्ट काढायला सांगितलं तर सर्कल प्रॉपर येणार नाही, त्याच्यासाठी हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. मी इझिली असं ड्रॉ करू शकता, ते ऍक्युरेट शेप आणि साईज मध्ये घेणार ट्रायंगल असं ड्रॉ करू शकता. सो हे झालं सेफचं ऑप्शन. आणि याच्यामध्ये माइंड मॅप ऑप्शन दिलेला आहे. जसं की आता आपण फ्लो चार्ट यूज करतो ट्री, हे पण ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. आता मी लिहिलं टाइप्स ऑफ फ्रूट. The types of fruits ऑटोमॅटिक रेकग्नाइज करून देणार, प्रॉपर फॉर्म मध्ये तुम्ही घेऊ शकता. आता मी लिहिलं ऍपल, ऍपल, मँगो, ऑरेंज. आता आणि जर तुम्हाला जर फ्रूट ऍड करून दाखवायचे असतील मुलांना तर तुम्ही इथे क्लिक करून ऍड करू शकता. तुम्हाला जर सेल्स किंवा बॉक्सेस ऍड करायचे असतील तर तुम्ही इथून ऍड करू शकता आणि जर फ्रुट्सचे नाव लिहायचे असतील तर. सो हे झालं माइंड मॅप ऑप्शन. आणि याच्यामध्ये एक टेबल ऑप्शन दिलेला आहे. समजा मुलांना काही तुम्हाला टेबल फॉर्मॅट मध्ये जर शिकवायचं असेल तर हे तुम्ही टेबल फॉर्मॅट मध्ये शिकू शकता. याच्यामध्ये 6x6 चा कॉलम येतो असा. सो हे पण ऍडजस्टेबल राहतं. आता जेवढं तुमचं सेंटेन्स बिगर राहील तेवढं ऍडजस्ट होतं ना. त्याचा मी लिहिलं प्रिन्सिपल, असं ऍडजस्ट होतं ना बॉक्सेस ऑटोमॅटिक. आता असं ऑटोमॅटिक जसं एक्सेल आपलं टायपिंग करताना स्प्रेड होतं तसं करू शकता तुम्ही याच्यामध्ये. आणि तुम्हाला असेच जर बॉक्सेस जर ऍड करायचे असतील तर इथे सिलेक्शन वर क्लिक करून ऍड करू शकता बॉक्स. असं इथून ऍड करू शकता तुम्हाला ऍड करायचे असतील तर बॉक्स. आणि याच्यामध्ये ग्रीड ऑप्शन दिलेला आहे. मुलांचं काही टीचरांचं हँडरायटिंग म्हणजे प्रॉपर कन्वर्ट करण्यासाठी. आता मी लिहिलं ग्रामर, हे प्रॉपर वन लाईन मध्ये घेऊ शकता असं ग्रीड ऑप्शन त्याच्यासाठी दिलेला आहे. पेजेस असे यूज करू शकतात ग्रीड ऑप्शन. आणि याच्यामध्ये पिरियॉडिक पार्टिशन दिलेलं आहे. जसं की आता मॅथ्स टीचर असेल त्यांना इक्वेशन किंवा सम सॉल्व्ह करायला द्यायचं असेल तर 3 स्टुडंट्स ऍट अ टाइम स्क्रीन यूज करू शकतात. 3 स्टुडंट्स कॅन ऑपरेट 1 स्क्रीन ऍट अ टाइम. आता काही मुलांना जर टीचरांना सम सॉल्व्ह करायला द्यायचे असतील फॉर्म्युला वाईज तर 3 स्टुडंट्स ऍट अ टाइम स्क्रीन यूज करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही 4 किंवा 3 यूज करू शकता. इथे ऑप्शन दिलेला आहे 2, 3, 4 people can use. आणि याच्यामध्ये पिरियॉडिक ऑप्शन दिलेले आहे. जसं की आता तुम्हाला हायड्रोजन किंवा लिथियम किंवा सोडियमची जर व्हॅल्यू हवी असेल त्याचं स्ट्रक्चर डायग्राम हवा असेल तर तुम्ही इथून डायरेक्टली घेऊ शकता. तर तुम्हाला हायड्रोजनचा हवा आहे, सोडियमचा हवा आहे, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. तुम्ही इथून इन्सर्ट करून या चारही याचे तुम्ही व्हॅल्यूज बघू शकता. आता हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, मास, ॲटॉमिक स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर डायग्राम तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला कॅल्शियमचा हवा असेल तुम्ही इथून कॅल्शियमचं पण बघू शकता. याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ तुम्हाला हे येतील. जसं की आता मेटल्स, ट्रान्झिस्टर मेटल्स, नॉन मेटल्स, नोबल गॅसेस, त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता, बघू शकता असं. आणि याच्यामध्ये प्लॅनेट ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही पूर्ण सोलार सिस्टम 3D व्ह्यू मध्ये बघू शकता. आता समजा तुम्हाला जर व्हीनस मुलांना फोकस करून दाखवायचं असेल तर तुम्ही असं 3D व्ह्यू मध्ये दाखवू शकता सोलार सिस्टम.
किंवा आता तुम्हाला मर्क्युरी दाखवायचं असेल तर डबल टॅप करून तुम्ही झूम करून मुलांना दाखवू शकता असं. किंवा तुम्हाला काही अॅनोटेट करायचं असेल याच्यावर अॅनोटेट पण करू शकता तुम्ही, अॅनोटेट करू शकता. आणि याच्यामध्ये एक स्मार्ट सर्च ऑप्शन दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ प्ले करू शकता विथ टीचिंग. तुम्हाला आता स्क्रीनवर अॅनोटेट करायचं आहे किंवा तुम्हाला एक साइड व्हिडिओ प्ले करायचा असेल आणि एक साइड तुम्हाला कोड यूज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ प्ले करू शकता. आता मॅथ्स मध्ये एक टॉपिक आहे, इथून तुम्ही सर्च करून ऑनलाईन व्हिडिओ प्ले करू शकता. School never teaches us this method of एक multiplying साइड व्हिडिओ आणि एक साइड तुम्हाला काही सॉल्व करायचं binomials असेल upside down. We'll multiply x vertically. This becomes x squared. And we'll multiply 4 and 3 vertically. This becomes plus 12. We'll cross multiply. This becomes 3x. And this becomes 4x. आता तुम्ही एक साइड व्हिडिओ आणि एक साइड तुम्हाला जे काही लिहून शिकवायचं That's your असेल answer. ते तुम्ही Share शिकू it with शकता. your friends. School never teaches us this method of multiplying binomials. First, we'll write both binomials upside. आणि याच्यात स्मार्ट ऑप्शन दिलेला आहे. तर आपण सिलेबस कुठला वापरतो याच्यामध्ये तुम्ही ई बुक सॉफ्टवेअर दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही नॅशनल काउन्सिल त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही टेक्स्टबुक डाउनलोड करायचं असेल सिलेबस इथून तुम्ही डाउनलोड करू शकता डायरेक्ट. आता मला 5th क्लासचा हवा आहे सिलेबस टेक्स्टबुक. इथे तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता इंग्लिश, सिलेक्ट बुक टायटल, इथून तुम्ही डायरेक्ट टेक्स्टबुक डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला चॅप्टर पण दाखवेल कुठलं चॅप्टर हवा आहे तुम्हाला. आता मला 5th चॅप्टर हवा आहे. डाउनलोड स्टार्ट. हे डाउनलोड झालं ह्याच्यामध्ये ओपन होईल डायरेक्ट टेक्स्टबुक. झाले डाउनलोड. हे टेक्स्टबुक इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जितके हवे तेवढे पेजेस तुम्ही इथून क्रिएट करू शकता. आता तुम्हाला जर 11वा पेज हवा आहे 11वा सिलेक्ट करू शकता तुम्ही. आणि जे काही तुम्हाला अॅनोटेट करायचं असेल इथे डायरेक्ट अॅनोटेट करू शकता स्क्रीनवर. आणि एक स्मार्ट ऑप्शन दिलेला आहे QR कोड. आता समजा तुम्हाला हे 16 पेजेस जर मोबाईल मध्ये सेव्ह करायचे असतील तर तुम्ही हे 16 पेजेस सेव्ह करू शकता मोबाईल मध्ये. हा QR कोडचा ऑप्शन आहे इथे. आता तुम्हाला फॉर्मॅट दाखवेल PNG किंवा PDF फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हवा आहे. आता मला PNG फॉर्मॅट मध्ये हवा आहे. आता हे जे 16 पेजेस आहेत ते QR कोड मध्ये कन्वर्ट होतील. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता 16 पेजेस. एकदा QR कोड स्कॅन करून पहा. होतंय ना बस.
झालं ना? आणि इथे तुम्हाला मेनू मध्ये जर फाईल पॅनल मध्ये असलेली जर ओपन करायची असेल तर ओपन करू शकता फाईल, किंवा तुम्हाला सेव्ह करायची असेल तर इथून सेव्ह करू शकता. आणि ते इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी पण ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला इम्पोर्ट कुठल्या वेळी करणार आहे तुम्ही, इमेज किंवा पीडीएफ फॉर्मॅट, तिथून तुम्हाला फॉर्मॅट दिलेले आहे तिथून पण करू शकता. आणि तुम्हाला जर हा फाईल शेअर करायची असेल तर शेअर पण करू शकता तुम्ही इथून. आणि एक स्मार्ट ऑप्शन आहे. आता तुम्हाला जर कोणता इमेज हवा असेल, आता मला समजा जर ऍपलचा इमेज हवा असेल, ऍपल, इथे सिलेक्शन वर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता इमेज. इथे एक स्मार्ट सर्च ऑप्शन आहे गुगल, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गुगलला घेऊन जाईल. इमेजेस, इथे क्रॉपचं ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. क्रॉप, इन्सर्ट, तुम्हाला डायरेक्ट नोट प्रोवर घेऊन जाणार ते. तुम्ही डायरेक्ट इमेज घेऊ शकता. आणि समजा तुम्हाला याच्यावर अॅनोटेट करायचं आहे, अॅनोटेट पण करू शकता याच्यावर इमेजवर. त्याच्यामध्ये काही डाऊट कुणाला नोट प्रो मध्ये? सगळ्यांना समजलं? आणि तुम्हाला जे काही फाईल ओपन करायची असतील, जसं की आपल्या मोबाईलमध्ये फाईल मॅनेजर असतात, तसं तुम्ही इथून ओपन करू शकता फाईल. त्याच्यामध्ये जे तुमच्या पॅनल मध्ये सेव्ह आहे ते याच्यामध्ये दिसेल तुम्हाला सगळं फाईलवर. आणि बॅक ऑप्शन दिलेले आहे. समजा आता तुमचं नोट प्रो ऍप्लिकेशन ओपन आहे, बॅक जायचं असेल तर हे बॅक ऑप्शन साठी दिलेलं आहे. बॅक, इथून तुम्ही बॅक जाऊ शकता. परत तुम्हाला जर होम यूज करायचं आहे, ही होम स्क्रीन दिसेल तुम्हाला. आणि बॅकस्टेज म्हणजे जसं आपण मोबाईलचा रॅम क्लिअर करतो, रिसेट ऍप्लिकेशन क्लीन करतो, ते तुम्ही असं बॅकस्टेज क्लीन करू शकता. आणि मेनू ऑप्शन, तुम्हाला जर आता स्विच करायचं आहे, तर अँड्रॉइड इंटरफेस चालू आहे, जर तुम्हाला विंडोज मध्ये स्विच करायचं असेल तर विंडोज मध्ये स्विच करू शकता. आणि समजा जर तुम्हाला मोबाईल कनेक्ट करायचा असेल तर एक आपलं स्मॉल ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरवर, बायटेलो शेअर, कास्टिंग साठी बायटेलो शेअर. जर तुमच्या मोबाईल मध्ये जर पीडीएफ फाईल कास्ट करायची असेल स्क्रीनवर तर हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. बायटेलो शेअर, ब्लू कलर ऍप्लिकेशन. हा, याच्यात ऑलरेडी आहे बायटेलो शेअर. पण तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी बोथ पॅनल अँड मोबाईल शुड बी ऑन सेम नेटवर्क असलं पाहिजे, मोबाईलचं आणि पॅनल. लॅननी पण चालेल, पण इथे एक सेटिंग करावं लागतं, अलाव बोथ नेटवर्क, ऑल दी नेटवर्क. ते ऑन केलं की लॅन टू कनेक्ट होतं. तुम्ही कास्ट कराल का मोबाईल? Make quick connection. Quick connection. They allow devices with different Wi-Fi. On करा. आणि एक स्प्लिट ऑप्शन आहे. समजा एक साइड तुम्हाला जर व्हाईट बोर्ड यूज करायचा आहे आणि एक साइड तुम्हाला युट्यूब यूज करायचं आहे, तर तुम्हाला आधी ऍप्लिकेशन कोणतं तुम्ही यूज करताय ते तुम्हाला ओपन करावं लागेल. आता मला युट्यूब यूज करायचं आहे. आणि इथे तुम्हाला बॅकस्टेजवर क्लिक करावं लागेल
आणि स्प्लिट ऑप्शनवर सिलेक्ट करावं लागेल. स्प्लिट नोटबुक म्हणजे तुम्ही एक साइड YouTube यूज करू शकता, एक साइड व्हाईट बोर्ड. भैया ये शेयर तो प्रॉफिट है, वैसे कन्विक्शन तो है, पर भैया कैश थोड़ा सा कम है, मुझसे ले ले. पृथ्वीचा अमूल्य ठेवा म्हणजे तुम्ही तिच्या प्रत्येक कोपऱ्यात व्हिडिओ आकाशापासून जमिनीपर्यंत सगळीकडे जीवन फुललेलं आहे. या ग्रहावरच्या सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये आज आपण म्हणजे मानव पृथ्वीवर आपलं वर्चस्व गाजवला. इतर प्रजाती अजूनही आपला संघर्ष करून जगत आहेत, पण आपल्या मते हे पृथ्वीचं बंधन तोडून इतर ग्रहांवरही प्रवास करण्याची ह्याच्यावर तुम्हाला अॅनोटेट करायचं असेल, मुलांना दाखवायचं असेल, अॅनोटेट साठी तुम्हाला मार्क ऑप्शन यूज करावं लागेल. मार्क इथून तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ कलर्स तुम्ही मार्क करू शकता याच्यावर व्हिडिओवर. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पृथ्वीवरच्या जीवनाची सुरुवात एकाच सामान्य पूर्वजापासून झाली. त्या मूळ उगमापासून हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि जीवनाच्या विविध शाखा तयार झाल्या आणि आज आपण मानव त्या अनेक ऑप्शन दिलेले आहेत. तर समजा तुम्हाला तुमचे नोट्स किंवा असे सेव्ह ठेवायचे असतील, आता आपण कॉम्प्युटर मध्ये कसं युजर अकाउंट काढतो तसं तुम्ही इथून युजर अकाउंट क्रिएट करू शकता आणि जो तुमचा डाटा असेल तो तुम्ही सेव्ह करू शकता ऍड युजर करून. आता दोन अकाउंट ऑलरेडी आहेत, एक अकाउंट कोणाचं तर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ओन पर्सनल डाटा सेव्ह करू शकता ऍड युजर करून, ऍड अकाउंट, जसं आपण कॉम्प्युटर मध्ये करतो तसं. आणि काय डाऊट कुणाला याच्यामध्ये विचारायचे आहे करू शकता. एका पेनड्राईव्हचे 4 कोड दिलेले आहेत तुम्हाला. नाही ऍप नाही, डायरेक्ट तुम्ही पेनड्राईव्ह कनेक्ट केलं की डायरेक्ट तुम्हाला इथून ओपन होईल पेनड्राईव्ह. आता आहे का सध्याला कुणाकडे पेनड्राईव्ह? पेनड्राईव्ह कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप दाखवेल. तुम्ही डायरेक्ट पेनड्राईव्ह ओपन करू शकता. आता तुम्हाला फाईल पीडीएफ फाईल आहे का त्याच्यात? एक्सेल फाईल आहे. त्याच्यासाठी WPS ऑफिस डाउनलोड करावं लागेल तुम्हाला. एक्सेल फाईल ओपन करायची, पीडीएफ फाईल नाही आहे. पीडीएफ फाईल आहे का कोणाकडे? आहे. इथून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता पीडीएफ फाईल. फॉर्मॅट वेगळा आहे. अच्छा तुम्ही पीडीएफ फाईल ओपन करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सेल लागेल. WPS ऑफिस डाउनलोड करावं लागेल. आणि काय डाऊट कुणाला काय विचारायचं आहे? आणि इथून तुम्ही हवे ते ऍप्लिकेशन तुम्ही याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता. इथून तुम्ही स्प्लिट करू शकता. जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं की एक साइड YouTube आणि एक साइड नोटबुक, तुम्ही ऑप्शन यूज करू शकता याच्यामध्ये. पार्टिशन करताय ना त्यावेळेस ते एरियाज करता येते.
पार्टिशन नाही सर, इरेज म्हणजे नोट प्रो मध्ये म्हणताय का तुम्ही? हे म्हणताय का इरेज करताय? हा एक अरेंज करता येत नाही. आपण जर आता हाताने लिहिलं ना तेच समजा मी स्कूल लिहिलं ऑटोमॅटिक SCHWL ॲपमेंट टाईप होऊन येतं ते अरेंज होतं. ओके ओके हे तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. आता आपण राईट मध्ये गेलो अंडू करू शकता तुम्ही. आता हे मी अंडू होते अरेंज एक पार्टिशन मध्ये राईट मध्ये गेलो आपण आता ह्याच्यात त्याच्यामध्ये नाही होणार तुम्हाला. जे नॉर्मल बोर्ड आहे ना त्याच्यामध्ये होईल. त्याच्यामध्ये होतं. आता राईट मधून आपण गेलो ना राईट त्याच्यामध्ये ही AB लिहिले का त्याच्यामध्ये हा हे नाही होणार. हे ऍक्च्युली कन्वर्ट होतं ना हँडरायटिंग मध्ये. हा हँडरायटिंग मध्ये कन्वर्ट होतं. हे तुम्हाला रब करायचं असेल तर पूर्ण जाणार. हा पूर्ण क्लिक करा. वही हाथ यूज कर रहा ना टेक्निक. क्लिक म्हटल्यानंतर सगळं हा पूर्ण जाणार. आणि याच्यामध्ये सेटिंग्स मध्ये तुम्ही प्रॉपर फॉन्ट मध्ये यूज करू शकता हँडरायटिंग. आता इंग्लिश साठी तुम्हाला हाफ एन सिलेक्ट करावं लागेल AB. आता मी लिहिलं रयत. ऑटोमॅटिक कन्वर्ट करून घेणार रयत शिक्षण. आणि समजा तुम्हाला मराठी हवं असेल तर मराठी सिलेक्ट करून तुम्ही शिकू शकता मराठी. असं तुम्ही ते करू शकता. आणि तुम्हाला जर ऑडिओ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे सिलेक्शन वर क्लिक करून तुम्ही ऑडिओ मध्ये कन्वर्ट करू शकता. असं म्हणते. आता समजा इंग्लिश मध्ये घ्यायचं असेल तुम्हाला असं ऑडिओ मध्ये कन्वर्ट करू शकता. आणि काय डाऊट कुणाला काय विचारायचं आहे? त्याच्यासाठी सर तुम्हाला WPS ऑफिस डाउनलोड करावं लागतं. हा ते त्याच्यासाठी WPS ऍप्लिकेशन डाउनलोड करावं. हा त्यांची फाईल करायची. आणि कुणाला काही डाऊट? ब्लूटूथ कनेक्ट करू शकता सर. तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले एअरपोर्ट किंवा हे तुम्हाला साऊंड जर बाहेर लावायचं असेल तर कनेक्ट करा. पण छोटे छोटे जे डिव्हाइस आहेत ते नाही कनेक्ट करणार. मोबाईल पण आपल्याला मोबाईल कनेक्ट करू शकतो. वायरलेस माइक कनेक्ट करू शकता तुम्ही. किंवा गुगल मीट साठी आपण ब्लूटूथ किंवा इयरफोन इयरबड वापरला असता. पण ऍडिशनल कॅमेरा लागतो ना सर त्याला. तुम्ही लॅपटॉप थ्रू हे करू शकता. आवाज मोबाईल कनेक्ट करावा लागतो. परत वायरलेस कॉलर माईक. हा कॉलर माईक लागेल त्याला. कॉलर माईक. आणि काय डाऊट?
जर असाच जर ट्रेनिंग व्हिडिओ हवा असेल तुम्हाला तर आपला एक पेज आहे युट्यूबवर लॉजिक डिस्प्ले, इथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. दाढी करतोयस की कोंडाचं गळ्या नाहीतर कापलं जाईल. मग साधारण रेझर सोड आणि जिलेट गार्ड पकड. याच्या फ्लेक्सिबल हेडसह का बिनधास्त शेप आणि प्लॅटिनम कोटेड ब्लेडचा ते जास्त वेळ. मग आता दाढी करा, हाताचे व्यायाम नाही. जिलेट गार्ड. इथून तुम्ही ट्रेनिंग व्हिडिओ बघू शकता. So as I said, this display will come with a dual operating system. You can switch from one operating system to another operating system. By clicking this icon, you can select the sources or you can switch between the one operating system to another operating system. And next is brightness control icon. So by using this icon, you can control the brightness of the display. You can decrease or increase the brightness of the display. And next is volume control button. By using this icon, you can control the volume of the display. And next three icons are related to network settings. One is for hotspot, and another one is for LAN connection, and another one is for Wi-Fi connection. Next application is node. So in this node, if you want to change the color of the background or theme of the background or templates, you can change here itself. So if you want to change the template, you can choose any template and click on OK. Then you get changed. And if you want to change the background color, you can change the color and you just need to click on OK. The background color will change. And once you click on this whiteboard, you will get all these features. Let us go one by one. And click on this bright red. आणि कोणाला काही डाऊट? सर पीडीएफ ओपन असेल आपली, बरोबर आहे? ओके. पीडीएफ मध्ये आपण जे मार्क नावाचा आपल्याला बोलतो, मार्क आपण समजा लिहिला आपण, बरोबर आहे? ते पेज आपण अपसाइड डाऊन करतो, ते होत नाही. तुम्हाला सर एक एक पेज करून सेव्ह करावं लागणार, ते ड्रॅग होणार नाही. समजा आपण 250 एक पीडीएफ आहे, बरोबर आहे? आपल्या पहिल्या पेजवर पण लिहायचं आहे, वर करायचे, दुसऱ्या वर लिहायचं आहे, वर करायचे. असं होत नाही. ते म्हणजे आपल्याला आपण जेव्हा मार्क करतो ना, तर पहिले क्लोज करायला लागते, म्हणजे पूर्ण ते लिहिलेला पूर्ण यूज होते त्याच्यावर. मग तुम्हाला इथून सर नेक्स्ट पेज करावं लागेल, इथून तुम्हाला ऑपरेट करावं लागेल. आता इथे समजा तुमचे 5 पेजेस आहेत, हे पीडीएफ पेजेस आहेत तुमचे. नाही, पीडीएफ मध्ये पाहिजे आपल्याला. पीडीएफ मध्ये करू शकता तुम्ही, इम्पोर्ट करू शकता. यामध्ये होते. जर पीडीएफ स्पेशल पीडीएफ असेल, त्या पीडीएफ मध्ये मार्क करायचे आपल्याला. तुम्ही हे करू शकता, जर इम्पोर्ट करू शकता त्याच्यावर. म्हणजे यामध्ये इम्पोर्ट करायचे, मग त्यावर मार्क. हां, मग त्याच्यावर मार्क करायचे. तुम्हाला जे फॉर्मॅट हवा आहे ते तुम्ही त्याच्यावर मार्क करू शकता. आणि कोणाला या साईडला डाऊट? पण त्याला वायफाय सेम पाहिजे. हा, मग सेम असेल तर तुम्हाला इथे कास्ट मध्ये जावं लागेल, मेनू स्क्रीन ग्रुप, इथून तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागेल. मग तो कोड त्या स्क्रीनवर टाकावा लागेल. मग तुम्ही जे काही ऑपरेट करता ते तिथे दिसेल त्या स्क्रीनवर. हा, एकाच कॅम्पसमध्ये दिसेल तुम्हाला, फक्त हा कोड टाकावा लागेल. पण कॅम्पस मध्येच पाहिजे स्क्रीन. नाही नाही नाही, फक्त कॅम्पस मध्येच पाहिजे, सेम नेटवर्क पाहिजे. आता इथे तुम्हाला क्रिएट करावं लागेल. तुम्ही लाईव्ह ब्रॉडकास्ट म्हणता. पण याचं कसं आहे सर, तुम्हाला एकाच नेटवर्क मध्ये असलं पाहिजे तरच ती स्क्रीन शेअर होते. नाहीतर इथे एक पॅनल आणि दुसरीकडे एक पॅनल. गुगल मीट करू शकता स्क्रीन शेअर. गुगल मीट स्क्रीन शेअर पण ऑडिओ पण शेअर होईल, माईक लावा.
ऑडिओ शेअर करायचं. माणूस पण कॅमेरा असल्यावर दिसेल. तुम्हाला इकडे कॅमेरा लावावा मोबाईल आम्ही अनेक मोबाईल जोडले आणि एका मोबाईल मधून आवाजाने कॅमेरा घेतोय आणि हे स्क्रीन शेअरिंगला टाकतो. म्हणजे लिंक क्रिएट करून का गुगल मीट आणि काय डाऊट शटडाऊन करताना ते खाली जे आपलं बटन आहे काय म्हणतात आपला सुद्धा हा स्क्रीन बंद करायचं आहे. ओके आणि ते बटन प्रेस करायचं का काही सिस्टम आहे म्हणून अशी काही. आता तुम्हाला सर बंद करायचं असेल पॅनल तर तुम्हाला बटन 5 सेकंड साठी प्रेस करून धरावं लागेल. मग तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल आणि 6 सेकंड मध्ये बंद होईल पॅनल. ते ओके केलं की पॅनल बंद. इथून पण करू शकता. फ्लक्च्युएशन मोडचं प्रॉब्लेम आहे पण त्याला तुम्हाला इन्व्हर्टर लावावा लागणार कारण एकदम बंद केलं की मदरबोर्डला मार बसतो आणि पॅनल उडून जातात. त्याच्यासाठी मला केअर घ्यावं लागेल. डायरेक्टली बंद करू शकतो. इथूनच बंद करा नाही तर जसं सरांनी म्हटलं मगाशी हां अरे पॅनल मध्ये तुम्हाला सी टाइप कोड दिलेला आहे. जसं की आता नॉर्मल तुम्हाला चार्जिंग करायचं आहे किंवा कास्ट करायचं असेल हे सी टाइप कोड दिलेला आहे. आणि HDMI 3 पोर्ट आहे जे तुम्हाला जर लॅपटॉप कनेक्ट करायचं असेल वायरलेस किंवा वायर लॅपटॉप कनेक्ट करायचं असेल तरी तुम्ही HDMI 3 यूज करू शकता. आणि हे टच केबल आहे ते जर तुम्हाला आता तुम्ही HDMI नी लॅपटॉप कनेक्ट केलंय आणि तुम्हाला लॅपटॉप तुम्हाला स्क्रीनवर ऑपरेट करायचं असेल टच ऑपरेट तर तुम्ही हे टच केबल यूज करू शकता. आणि हे ह्याचे पेनड्राईव्ह सेट हे तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता पेनड्राईव्ह कनेक्शनसाठी. कुठला टच का नाही बॅक साइडला प्रिंटर पोर्ट आहे ते केबल आलेली ती टच केबल आहे ती. हा टच केबल तीच टच केबल सर ते लॅपटॉप ऑपरेट करण्यासाठी. हा त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. प्रिंटर पोर्ट नाही कनेक्ट करू शकता. प्रिंटर नाही सर. आणि काय डाऊट सुरू आहे. आपण सर्वजण रेस शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणाला अनुसरून काम करणारे रेस सांस्कृतिक वारसा चालवले सगळी मंडळी आहोत. रेस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, चेअरमन आदरणीय दळवी साहेब, सचिव विकासजी देशमुख साहेब, सहसचिव बंडू पवार साहेब, उच्च माध्यमिक श्री मिलकुदळे साहेब आणि ऑडिटर सहसचिव डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा इंटरॅक्टिव्ह पॅनल हा उपक्रम सुरू झालेला आहे. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या घटत चाललेली आहे. दिवसेंदिवस 19 विद्यार्थी झाला का शिक्षक एक्सेस झाला. म्हणजे आपल्याकडे आज आपल्याला आपण सुपात आहोत. कधी जातात जाऊ याची गॅरंटी नाही. विद्यार्थी संख्या कमी होण्याची कारण काय हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. काल पोलादपूर इथं होतो मी पोलादपूरला. तर पूर्ण कोल्हापूर तालुक्यामध्ये इयत्ता 5वीला किती विद्यार्थी असावे अंदाज काय करू शकता? 150 विद्यार्थी पोलादपूर तालुक्यात. 26 विद्यार्थी 5वी ते 10वीला आहेत. न्यू इंग्लिश स्कूल पैठण. द्रोणागिरी हायस्कूल करंजा
33चा स्टाफ आहे, 9 वर आलाय 9. उपमुख्याध्यापक होतं, पर्यवेक्षक पद होतं का? आणि आपल्याकडे वर्गात 90 विद्यार्थी असं कमीत कमी असं माझा अंदाज आहे. बरोबर आहे मुलीचा? मग आपण स्वतःला भाग्यवान समजा का तुमच्याकडे ज्या खूप मोठी प्रॉपर्टी आहे तिचं जतन करा. नाहीतर ती वेळ येईल रोज एक येतो, मध्ये कधी वासळाला एक येतो, कधी पडवळपाड्याला येतो, जिथं जागा होते तिथं जावं लागतंय. या सगळ्या बाबी ध्यानात घ्या. दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत चालली. तालुक्यामध्ये 150 विद्यार्थी 5वीला, त्यामध्ये 56 विद्यार्थी आपल्या कोल्हापूर हायस्कूलला. 3-4 तुकड्या त्यापैकी 2च तुकड्या आता राहिल्या. ही वेळ सध्या येत चाललेली आहे. पडवळपाडा साधारणतः 68 विद्यार्थी झाले होते. सांगेदापाडा 76 विद्यार्थी झाले होते. तिकडे न्हावे ती गेलेली पद 11 शाळा अशा होत्या का ज्यांची मुख्याध्यापक पद गेली. मुख्याध्यापक पद गेली म्हणजे संच मान्यतेला अनुसरून असलेली शिक्षक विद्यार्थी संख्या ती आपल्याकडे राहिली नाही. मग संच मान्यता हे फक्त क्लर्क आणि प्राचार्य मुख्याध्यापकांचं काम नाही, ते आपल्या सर्वांचं काम आहे. कुठे विद्यार्थी मिळेल. मागच्या वर्षी आपण थोडस जोर लावला येते म्हणून मोरांड्याचं मुख्याध्यापक पद शाबूत राहिलं. मोरांड्याचं आलेत का सोनाली सर? बरोबर ना सोनाली सर? ही सगळी प्रक्रिया आहे. भविष्यात जर आताची संच मान्यता इम्प्लिकेट केली तर 136 विद्यार्थी असतील तर मुख्याध्यापक पद राहील. मग किती शाळांना मुख्याध्यापक पद राहील हे जरा ध्यानात घ्या. आता आपल्याला आहे प्रोटेक्शन. 100 असले तरी ते मुख्याध्यापक पद राहील. 99 झालं तरी 91 पर्यंत राहील असलेलं. परंतु ते जेव्हा सेवानिवृत्त होतील ते पद राहणार नाही, सुरक्षित राहणार नाही. थोड्या वेळाने करतो थोड्या तर ते पद सुरक्षित राहणार नाही. आणि आपल्या शेवटी नाहीतर 5वीच्या वर्गाची विद्यार्थी संख्या कमी आहे तर 8वी त्याच्यानंतर 9वी 10वीच्या शिक्षकांनी काही म्हणण्याचं कारण जाऊ द्या तिकडे 5वीचे. उद्या ते गँगरिंग झालं ना करंगीला का तिथून असं ते वर चढत येते, पाय कापावं लागतो. तसं ते आपल्यापर्यंत येईल. त्यांच्याकडे ते सुपात जात्यात आहेत, आपण सुपात आहोत. म्हणून विद्यार्थी ही प्रॉपर्टी आहे, तिचं जतन करा, ती सांभाळून ठेवा. विद्यार्थी मिळत नाही. किती स्पर्धा आहे. म्हणजे 20 विद्यार्थी आपल्या एका शाळेत बसत होते फिजिकली, दाखले मात्र दिले नाही. आजपर्यंत तीच कंडिशन आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी सगळीकडे पत्रव्यवहार केला. सकाळ संध्याकाळ दिवसभरचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तरी ते विद्यार्थी आणि पदही जाणारच ना. म्हणून आपण सगळ्यांनी जागं राहिलं पाहिजे. आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाशी. छोट्या शाळा आहेत. आमची पडवळपाडा असेल, गवळकाम असेल, चांग्यादापाडा. चांग्यादापाडा मी प्रभारी होतो. एक शिक्षक होता, फक्त एक शिक्षण सेवक. आणि तिथं मला गवळकाम हायस्कूल होतो. थोडस जरा असं स्थानिक असल्यामुळे आणि ते संस्थे जाऊ द्या तिकडे गेल्यानंतर मला माझं कौशल्य दाखवत आलं. आणि आज सांगायला अभिमान वाटतो का रे शिक्षण संस्थेने मला लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, जनरल बॉडी सदस्य सर केलं आणि विभागीय अधिकारी. हे त्या मेहनतीचं फळ आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. जागे पण सगळे खूप विद्यार्थी संख्या इथं आहे. त्यांच्यासाठी जातात. त्यांची फी, त्यांना कर्मविद्या प्रबोधिनी, स्कॉलरशिप, NMS, RTS यांना बसवा. वेळ प्रसंगी तिकडे शहरामध्ये सिडकोमध्ये शाळा आहेत. त्या शाळांचं जर पाहिलं तर किती पैसे कलेक्ट करतात शिक्षक लोक हे तुम्ही अंदाज घ्या कधीतरी. तर ते पहा. मग आपल्याला 100-200 दरम्यान काढायला लागली तर स्कॉलरशिपला काही बसतील, NMS ला बसतील, RTS ला बसेल. गुणवत्ता येतं. गुणवत्ता मी अजिबात चॅलेंज करतो. कारण 50 विद्यार्थी मागे आले होते तर आपण गुणवत्तेत आहोत.
खेळामध्ये आपण पुढे आहेत म्हणजे ती गुणवत्ता आहे, फक्त मार्क म्हणजे गुणवत्ता नाही. सगळी कौशल्य जिथं आपण प्राप्त करतोय ती आपली गुणवत्ता आहे. तुम्ही करताय. प्रतिकूल परिस्थिती आहे, मान्य आहे, 25 रुपयाला 2 भेटते, आता जास्त आहे ना. हे जरी असलं तरीही आपल्याला ते करावं लागेल, आपण स्वीकारलेलं आहे. काल 14 तारखेचा कोर्टाचा आदेश आला आहे, जरा तुम्ही पाहिलं का कोणी? 56 पानांचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या ध्येयधोरणाचे, संस्थेच्या ध्येयधोरणाचे निगडीत सगळं ते. बदली हा हक्क आहे, अधिकार नाही. पती पत्नी एकत्रीकरण अधिकार नाही, मार्गदर्शक तत्व आहे. प्रयत्न केले. मार्गदर्शक तत्व म्हणजे त्यांनी सूचना केले, यू शुड ओबे दिस, दॅट इज डिपेंड ऑन यू, असं आहे ते. म्हणजे आपल्याला ते दिलेलं आहे सूचना, ती पाळायची का न पाळायची तुम्ही ठरवा. तरी संस्था आपल्या हिताची करते चांगल्या प्रकारे. आणि हे करत असताना आपल्याला मात्र आपली शाळेची प्रॉपर्टी, भौतिक सुविधा, शिस्त, नाहीतर इथून जातात मुलं दंगामस्ती करत असतात, तर आपल्याला ते ध्यानामध्ये घ्यावं लागेल. काळ सोकावतो तर ते जरा लक्ष द्या. सगळ्यांची आपली ती जबाबदारी आहे, एकट्या मुख्याध्यापकांची नाही, एकट्या प्राचार्यांची नाही, तर ती तुम्हा सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. आपल्यामध्ये थोड्याफार इकडे तिकडे गोष्टी असतील, स्टाफ परिपूर्ण नसेल, पण जेव्हा बाहेरचे लढत असते येतात त्यावेळेला आम्ही 105, नाहीतर 5 विरुद्ध 100 असा कुठेतरी सामना तुम्ही पाहिलाय ना. 105 विरुद्ध 101 होते कौरव विरुद्ध पांडव, पण त्यांच्या गायी चरण्यावर मात्र ते 106 झाले होते. म्हणजे असं आपल्याला करावं लागेल. आणि ते तुम्ही करताय चांगल्या प्रकारे, तरी अजून थोडस लक्ष द्या. आमची मोरांड्याची शाळा म्हणजे सर 25 शाळा आहे, तिथलं कॉलेज म्हणजे आमचंच आहे. हे आश्रम शाळा म्हणजे काही वेगळी नाही. आणि आश्रम शाळेतील लोकांनाही सांगतोय की पहिलीचा वर्ग 4थीचा असेल, 6वी ते 8वीचा असेल, हे सगळं एका युनिट मध्ये 2 मुख्याध्यापक तिथे असतात. तर ते एकमेकाशी मी आज पाहिलं 2 ठिकाणी, तर जरा चांगलं युनिटी वाटली मला तिथं. स्वच्छता टाकतील, या गोष्टी आहेतच. या सगळ्या बाबी तुम्ही ध्यानात घ्या. आणि मग गुणवत्ता वाढीसाठी हे संस्थेने घेतलेले उपक्रम आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल दृकश्राव्य हे तामिळनाडू, केरळमध्ये सुरुवात झाली. माणूस नसला तरी तो आम्ही इथे ठेवायचा. उद्या आपल्याला हे शिक्षण संस्था मानधन शिक्षण मिळते, बाकीच्या शाळांचा जाऊन बघा बरं जरा. तुम्ही अंदाज घ्या, तिथे डॉलर आहे नाही ते गाव, तिथे बघा बरं किती पदक खाली आहेत. आपल्याकडे तसं नाही. आपण मानधनावर का होईना नेमतोय लगेच रे शिक्षण संस्था या सुविधा देते आणि याच्या माध्यमातून मुलाला आनंददायी शिक्षण द्या. स्कॉलरशिप, NMS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याकडे लक्ष द्या. कारण गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. क्वालिटी नसेल तर काही होणार नाही. गुणवत्ता पाहिजे. संस्थेच्या ध्येय धोरणाला अनुसरून आपण वागूया. संस्थेच्या ध्येय धोरणाचा आदर करूया, पुरस्कार करूया. बरीच संधी आम्हाला मिळते कधीतरी लाईव्ह वर्कर मंडळामध्ये किंवा माझ्या विभागीय अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये. त्यामुळे मी माझ्या निदर्शनात ज्या गोष्टी येतात ते मी मांडतो. कधी MA BEd, DEd, MA BEd, DSM अशी काहीतरी पदवी एका व्यक्ती दिसली आणि त्याला 10वीचा वर्ग दिला, त्यांनी घेतला नाही. मी DEd, MA, DEd स्किलचा पगार घेतो. शाळा तुमचीच होती. 10वीला तर पूर्ण स्टाफ आपल्याला SSC बोर्डाला मास्टरचा पेज मागितलं. काय करणार तिथे आपण म्हणतो नाही मला मी DEd आहे. आणि हे जेव्हा मांडल्यानंतर मग सेवाज्येष्ठ यादी बनवली आणि मुलाखतीला बोलवले. बरोबर आहे का? असं काहीतरी आहे ना. आणि त्यातील 50 लोकांना पहिल्यांदा बोलवलं आणि सांगितलं तुम्ही CET, टेट, CAT झाला असाल तर तुम्हाला आम्ही देतो ते स्केल. 50 मध्ये 1 सिलेक्ट झालं.
हे सगळं आपल्यापर्यंत आलं. आता तर भविष्य कोर्टाचे निर्णय काय हे सगळं आपण अनुभवतोय आणि म्हणून आपण सगळेजण जागे होऊया. विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण AI आणि स्पर्धा परीक्षांसाठी खेळाचा करूया. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही किती वेळ हे सॉफ्टवेअर वापरलं याची नोंद होते. आमच्या एक रजिस्टर सगळ्या मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये विषय, शिक्षकाचे नाव, तासिका, कारण हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तिथं लिहितोय का तास घेतला हिंदी, शिकवला बेटा, पण तिकडे काही दाखवलंच नाही, गाव वर्ष काही नाही आणि मग ती नोंद होते. याच्यामध्ये जर सगळ्यात अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि म्हणून ती वापरत असताना पाठीमागच्या बेंचवर नका बसू, नाहीतर ते एकदा सुरू केलं का आपलं बरं झालं चला. तर हे नाही. त्याचं एखाद्या वेळेला स्पर्धेला एखादा शिक्षक गेलेला आहे, रजेवर आहे, तर त्यावेळेला याचा आपण वापर करू आणि विद्यार्थ्यांना नित्यनेमाने हे धडे देऊ. तुम्ही सगळेजण वेळेत आला, तुमची व्यवस्था शक्य केली ना, चहा पाण्याची केली. मी शेळके सर आणि भुले सरांना धन्यवाद देतो. प्राचार्य चांदोळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळेजण येऊन ऐकून घेतलं. आमचे कालपासून ते मिलन सर माझ्या बरोबरच आहे. काल 7-8 शाळा झाल्या पोलादपूर इकडे, असं इकडे हा शेवटचा टप्पा आहे. पण तुम्ही सर्वजण आपल्या शाळेला मदत करा, त्यावरच आपलं पोट आहे. मुद्दाम आश्रम शाळा इकडे ठेवल्या, आमचा डोळखा माग इकडे ठेवला. नेहमीच का आपण डोळखा जायचं, बरोबर आहे ना. म्हटलं डोळखा मला पण मोका डबा द्या, भविष्यात इकडे यायचं झालं तर ओळख तरी ज्ञानराज